नमस्कार मित्रांनो, स्वागत करते माझ्या चॅनलवर आपले सर्वांचे. कशा सर्वजण मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. चला तर आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला दोडका भाजी कसे करतात ते दाखवते. छोटे छोटे दोडके आहे ना, मी असे चिरलेले आहे. आतमध्ये छान 4 फोडी केल्या आहे, बघू शकता. आणि दोडका पण छान कोवळे आहे, हे बघा. तर आमच्या पद्धतीने म्हणजे आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला भाजी कशी करतात ते दाखवते. तर बघा, लसूण आहे, आलं, जिरं, हे खडा मसाला आहे, लवंग, विलायची, कलमी, खोबरं आणि शेंगदाणे, एक कांदा, टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कोथिंबीरची काडी. तर मसाल्यामध्ये हळद, मीठ, धनिया पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. तर इथे कढई ठेवली. आपल्याला हा मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा. तेल टाकलं आहे मी कढईमध्ये, 1 चमच. स्किप झाला आहे. तर तुम्हाला याच्यातला कोणता मसाला नाही पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता. तर छान आहे ना, तेलामध्ये भाजून घेते. तर आपल्याला अशा पद्धतीने जर आपण भाजी केली तर खूपच चविष्ट बनणार. आणि चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर असो किंवा गरम भात असो, खूप छान लागते. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघू शकता, या पद्धतीने मी भाजून घेतला. आता काढून घेते. हीच कढई वापरत आहे मी. याच्यामध्ये परत एकदा 1 चमच तेल टाकून घेतलं. याच्यामध्येच आता कांदा वगैरे आपल्याला भाजून घ्यायचा. कांदा आणि टमाटर. तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण जास्त करू शकता. याच्यामध्येच मी कढीपत्ता पण घालते आणि छान परतून घेते. याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे. जर तुम्हाला पसंत आली तर तुम्ही टाका, नसता स्किप करू शकता. छान आहे ना, भाजून घेऊ आपण. कांदा, टमाटर, कोथिंबीर काढी. आमच्याकडच्या पद्धतीने ही भाजी एकदम छान बनवणार आहोत. तर नक्कीच तुम्ही थांबा व्हिडिओ लास्टपर्यंत. तर आपला कांदा आणि टमाटर नरम पडला आहे. याच्यामध्ये आहे ना, मी थोडे तीळ घालून घेते, पांढरे तीळ, आणि थोडं 2 मिनिटानं भाजून घेते. तर कांदा आपला छान परतला गेला. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सीत धरायचे. तर आपला मसाला थंड झाला आहे आणि आता आपण वाटण तयार करूया. याच्यामध्ये सर्व मसाला टाकून घेते मी. चला, तर आपला मसाला तयार झाला आहे. या प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला दोडक्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आमच्याकडे आम्ही दोडकाच म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे तर आम्ही दोडकाच म्हणतो याला. आणि छान असं भरून घ्यायचं. अशा पद्धतीने आहे ना, मी पूर्ण मसाला याच्यामध्ये भरून घेते. तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि कुठून बघता व्हिडिओ ते पण कॉमेंट्समध्ये सांगा. आणि रेसिपीची जी कॉमेंट्स करता तुम्ही, छान भरभरून कॉमेंट्स करता, त्याच्यासाठी पण धन्यवाद. तर अशा पद्धतीने आहे ना, मी पूर्ण मसाला भरून घेतला आहे दोडक्यामध्ये. तर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची. तर मी इथे पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. 2 चमच. किंवा तुम्हाला कमी किंवा जास्त कशा प्रमाणात तुम्ही घरी वापरता त्या प्रमाणात तुम्ही तेल घालू शकता. आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल आपलं छान गरम झालं आहे. राई आणि जिरं टाकून घेते. थोडा कढीपत्ता आणि हा दोडका
त्याच्यामध्ये सोडून घेते तेलामध्ये. आता आपल्याला थोडा गॅस मोठा करून आहे ना छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोडका. थोडा परतल्यानंतर आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. बघू शकता आमच्याकडे अशाच पद्धतीने बनवतात. तर म्हटलं चला तुम्हाला आमची पद्धत दाखवते आमच्याकडची. तर मी आहे ना मीडियम गॅसवरच आहे ना छान परतून घेते मसाला, जेणेकरून छान झाली पाहिजे भाजी, टेस्ट झाली पाहिजे, म्हणून मस्त झाली पाहिजे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेते. याच्यामध्ये मसाला होता त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि तोच मसाला याच्यामध्ये टाकला मी आणि नंतर एकदा छान परतून घेते. कशी झाली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. तर बघू शकता अशा पद्धतीने छान आहे ना शिजत आहे. दोडकं शिजायला जास्त वेळ लागत नाही. शुगर पेशंटसाठी तर खूपच छान ही भाजी. तर आमच्याकडे आहे शुगर पेशंट, त्यांच्यासाठी मी नेहमीच बनवत असते. त्यांना पण भरला दोडका भाजी खूप आवडते. थोडं झाकण ठेवते. तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपली मसाला दोडका तयार झाला आहे. छान वास सुटला आहे घरामध्ये. तुम्हाला छान वाटले तर नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका. तर आपली भाजी झाली आहे. गॅस बंद केला मी. आता प्लेटमध्ये काढून घेते. इथे प्लेट ठेवली आहे. प्लेटमध्येच आपल्याला सर्व भाजी काढून घ्यायची. चपाती पण बनवल्या मी आज. खूप छान असते टेस्ट. तर भाजीची रेसिपी आपली तयार झाली आहे. परत भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.